नमस्कार. घरची चव या यूट्यूब चॅनेलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज होळी आहे. होळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज मी तुम्हाला पुरणपोळी आणि कटाची आमटी बनवून दाखवणार आहे. यासाठी मी घेतली आहे 2 वाट्या हरभऱ्याची डाळ. ही हरभऱ्याची डाळ आम्ही घरी केलेली आहे. आम्ही घरी जात्यावर डाळ बनवतो, त्यामुळे याला धुवायची गरज नाही. चला तर मग बघूया. गॅसवर आपण एक कुकर ठेवूया आणि डाळ शिजण्यासाठी पाणी टाकून घेऊया. पाण्याला उकळी आली आहे. आता आपण डाळ टाकून घेऊ. आता आपण त्याला झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊ. आता याच्या 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत आपण कणिक मळून घेऊ आणि आमटीसाठी वाटण तयार करून घेऊ. आता आपण कणिक मळून घेऊया. मी इथे 2 वाटी पीठ घेतलेलं आहे. त्यासाठी आपण 1 वाटी मैदा घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ टाकूया. 2 चमचे तेल सोडायचे. थोडं थोडं पाणी टाकून आपण घट्ट पीठ मळून घेऊ. कणिक मळून तयार आहे. आता आपण याला 15 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. आपल्या शिट्ट्या झालेल्या आहे. बघा, डाळ छान शिजली आहे. अगदी मऊ झाली आहे डाळ. आता आपण यातलं पाणी काढून घेऊया. वाटण्यासाठी मी खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर, लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या आणि कांदा घेतलेला आहे भाजून. खोबरं आणि कांदा गॅसवर असाच वाटी ठेवून भाजून घेतलेला आहे. अशा प्रकारे सर्व जिन्नस असे वाटून घ्यायचे. पाणी सगळं संपलेलं आहे. आता आपण यात साखर टाकूया. तुम्हाला गूळ टाकायचा असेल तर तुम्ही गूळही टाकू शकता. मी साखर टाकते. 2 वाट्या डाळ घेतलेली, तुम्ही 1 वाटी साखर टाकत आहे. 2 वाट्या डाळ घेतली होती, त्यासाठी मी 1 वाटी साखर टाकत आहे. कढई तापलेली आहे. आपण यात तेल सोडून घेऊया. जिरे आणि कढीपत्ता टाकून घेऊ. ते वाटलेलं वाटण टाकून घेऊ.
टाकूया अर्धा चमचा. लाल तिखट 2 चमचे. काळा मसाला, हा काळा मसाला मी घरी केलेला आहे. काळा मसाला 2 चमचे. वाटण छान परतून घेऊया. कोथिंबीर, कढीपत्ता परत थोडा टाकायचा. आता आपण आमटीचा कट यामध्ये टाकूया. पुरण छान शिजलेलं आहे. यात आपण वेलची आणि जायफळची पावडर टाकूया. अजून 2 मिनिटे असं शिजू द्या. आता हे पुरण तयार आहे. आता आपण वाटून घेऊया. आपल्याला हे पुरण गरम गरमच वाटून घ्यायचे आहे. गरम मध्ये वाटलं की पटकन वाटलं जातं. गार झालं की खूप वेळ लागतो. सर्व पुरण अशा प्रकारे एका कपड्यावरती पसरून टाकायचे. कणिक छान मऊ झालेली आहे. आता याला आपण थोडे थोडे पाणी लावून छान असे मऊ करूया. पोळ्यासाठी अगदी मऊ लोण्यासारखे पीठ लागते. पीठ आपले छान मऊ झालेलं आहे. अगदी अशा प्रकारे पीठ झाले पाहिजे. आपलं पीठ तयार आहे. चला आपण पोळ्या करायला घेऊया. त्यासाठी आपण अगोदर पोळपाटावर असा एक कागद टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर एक कापड असं टाकून घ्यायचं. म्हणजे पुरणपोळी लाटायला छान जमतं. जेवढा आपण पिठाचा गोळा घेतला आहे तेवढाच पुरणाचा पण गोळा घ्यायचा. आता याची व्यवस्थित लाटे बनवून असा पुरणाचा गोळा भरून घ्यायचा. हलक्या हाताने असं पोळी लाटून घ्यायची. एक बाजू अशी अर्धी लाटून झाल्यानंतर याला आपण पलटी करायची. थोडंसं असं पीठ टाकून पोळी अशी पलटी करायची. आता परत ह्या साईडने छान लाटून घ्यायची. अशा प्रकारे पोळी आपली लाटून तयार आहे. भाजून घेऊया.
साईडने तेल लावून खरपूस भाजून घ्यायची. अशा प्रकारे पुरणपोळी आपली तयार